मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त एक व्हिडिओ एक्सवरती पोस्ट केलाय. आपण तो पाहूया. नमस्कार मंडळी, ओळख करून देतो. असंख्य परकीय आक्रमणांच्या कित्येक काळरात्री ओलांडून ज्या पवित्र भूमीवर मोठ्या संघर्षाने हिंदवी स्वराज्याची मंगल पहाट उजाडली, तो मी महाराष्ट्र बोलतोय. आज मी तुम्हाला हुकुमशाहीचे चटके सोसणाऱ्या, माझ्या लेकरांना सार्वभौमत्वाची जाणीव करून देणाऱ्या ऐतिहासिक दिव्य सोहळ्याची गाथा सांगणार आहे. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, शालिवाहन शके 1596 म्हणजेच 6 जून 1674. सह्याद्रीच्या कुशीत दिमाखात उभा असलेला माझा रायगड मोठ्या गर्वाने येणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत करत होता. स्वराज्याची रयत, शिलेदार, सरदार, मावळे, अष्टप्रधान मंडळ या सर्वांच्या हृदयात शिवराज्याभिषेकाची उत्कंठा दाटून आली होती, जो तो आपल्या धन्याच्या आगमनाकडे डोळे लावून बसला होता. आणि अखेर हिंदू परंपरेनुसार 32 शकुनचिन्हांनी सजलेल्या भव्य दालनात फुलांच्या वर्षावात हिंदवी स्वराज्य सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रवेश केला. राजमाता जिजाऊ माँसाहेबांचे शुभाशीर्वाद घेऊन 32 मण सोन्याने मढवलेल्या राजसिंहासनावर ते विराजमान झाले. राज्याभिषेकाचे अध्वर्यू गागा भट्ट यांच्या वेदमंत्रोच्चारांसोबत शिवराज्याभिषेक पार पडला. तोफा कडाडल्या, नगारे वाजू लागले. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय या जयघोषाने रायगड दुमदुमून गेला. हिंदुस्थानात थैमान घालणाऱ्या परकीय जुलमी सत्तांसमोर राजघोषणा करत छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचे अधिस्वीकृत राजे झाले. असा हा भव्य दिव्य सोहळा मला याची देही याची डोळा अनुभवता आला आणि या अभूतपूर्व ऐतिहासिक क्षणाचा मी साक्षीदार होऊ शकलो याचा मलाही सार्थ अभिमान वाटतो. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवराज्याभिषेक दिनी त्रिवार मानाचा मुजरा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.